बंदीपूर मधील आमची दुसरी सफारी होती. सकाळी 6:30 वाजता आमच्या सफारीची सुरुवात झाली. अतिशय दाट वनराई आहे आणि वृक्षवल्ली खूप छान प्रमाणात इथे आहे. दाट घनदाट झाडी, मोठ्या प्रमाणात मोठी वृक्ष आम्हाला इथे पाहायला मिळाली. पहिल्या पार्टमध्ये, पहिल्या झोनमध्ये एवढ्या प्रमाणात वनराई नव्हती. सुरुवातीलाच आम्हाला 2 हत्तीणे पाहायला मिळाली. एक हत्तीण थोडीशी वयस्कर वाटत होती. अंगावर काही डाग होते आणि एक हत्तीणी सुद्धा लोंबकळत होती. आणि छानपैकी गवताचा पाला खात होती, गवत खात होती आणि झाडांचा पाला खात होती. या हत्तीणींचे छान फोटो आम्हाला घेता आले आणि व्हिडिओ घेता आले. जवळून आम्ही हत्तीणींचे फोटो घेतले. हे अभयारण्य जास्त हिरवळ असल्या कारणाने गवत भरपूर असं आहे आणि झाडं आहेत, झाडं-झुडपं असल्या कारणाने इथे इंडियन गौर आणि हत्ती मोठ्या प्रमाणात दिसतात. इथे पहिल्यांदाच आम्हाला इंडियन गौरचा बछडा सुद्धा पाहायला मिळाला. याच्यापूर्वी आम्हाला नुसते इंडियन गौर, मोठे वाढलेले इंडियन गौर पाहायला मिळाले होते. मात्र इथे छोटा बछडा मला वाटतं 5-6 महिन्याचा असावा, हा पहिल्यांदाच आम्हाला पाहायला मिळाला. इथे इंडियन गौर मोठ्या प्रमाणे कळपाने दिसून येतात. जिप्सी समोरून येत असताना सुद्धा न घाबरता हे इंडियन गौर रस्त्याने चालत होते. काही छान फोटो आम्हाला टिपता आले. एक अनोखं दृश्य सुद्धा आम्हाला इंडियन गौरच्या बाबतीत पाहायला मिळाले. इंडियन गौर इथे नेचर्स कॉल करताना दिसला. नॉर्मली आपण इंडियन गौर किंवा हत्ती पाहतो आणि तसेच पुढे निघून जातो. त्यांचे बिहेवियर सुद्धा आपण जंगलात जर सफारीमध्ये असलो तर टिपता आले पाहिजे किंवा टिपले पाहिजे. केवळ जंगली प्राणी, शिकारी प्राणी म्हणजे वाघ किंवा लेपर्ड किंवा जंगली कुत्रे, अस्वल हे पाहण्यातच आपली सफारी जाते आणि तिकडेच आपला जास्त कल असतो. मात्र इतर हे शाकाहारी जे प्राणी आहेत त्यांचे बिहेवियर सुद्धा आपण पाहायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने जंगल सफारी सफल होते. या जंगलामध्ये शिकारी प्राणी अद्यापपर्यंत तरी आम्हाला दिसले नसले तरी मोठ्या प्रमाणात इंडियन गौर आणि हत्ती जागोजागी दिसत होते. पशु पक्ष्यांचे आवाज सुद्धा इथे येत होते. थोड्याच वेळाने आम्हाला मोर दिसला. मोर हा बंदीपूर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात दिसतो. आता जो आम्हाला मोर दिसलेला होता तर त्याच्या अंगावरचे बराचसा पिसारा गळलेला होता. काही थोडाच पिसारा, काही पिसे वर दिसत होते. मात्र मोर कसाही असो, मोर हा पक्ष्यांचा राजा आहे. त्याच्यामुळं त्याचं जंगलामधलं वास्तव्य किंवा त्याचा वावर हाच अतिशय सुखावह दिसत असतो. त्यामुळे किती वेळा मोर जरी पाहिला तरी परत परत मोर पाहण्याची इच्छा आपल्याला नेहमी होत असते. इंडियन पिकॉकचे काही छान फोटो आम्ही घेतले. त्याच्यानंतर हरणाचा कळप दिसला. या अरण्यामध्ये, या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात
गवत किंवा हिरवळ असल्या कारणाने हरणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि इथे शिकारी प्राण्यांची संख्या कमी दिसते या झोनमध्ये. त्यामुळं स्पॉटेड डिअर मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे वावरताना, कळपामध्ये वावरताना आम्हाला दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लोलेश सुद्धा दिसत नव्हता. सूर्यकिरण अंगावर पडल्यामुळे आधीच सोनेरी असलेली त्वचा अजून उजळून दिसत होती. स्पॉटेड डिअर पाहिल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला 2 हत्ती दिसले. 2 हत्ती एका रोडवर उभे होते आणि छान हिरवळ होती आणि हिरवळीच्या पार्श्वभूमीवर जंगलाच्या किंवा झुडपांच्या पार्श्वभूमीवर हे हत्ती अजूनच फुलून दिसत होते. एक हत्ती बराच वेळ रस्त्यावर उभा होता. आम्ही तिथे जिप्सी थांबवून त्याचं निरीक्षण करत होतो. बाजूला मोरांचा आवाज सुद्धा येत होता. आसपास मोर मोठ्या प्रमाणात आहेत. थोडा वेळ थांबून हत्ती रस्त्यावरून जंगलात पुढे निघून गेला आणि आम्ही सुद्धा आमची जिप्सी घेऊन पुढे निघालो. थोडा पुढे गेल्यानंतर एक छान मोर आम्हाला पोज देऊन बसलेला दिसला. फोटोसाठी आम्हाला त्याने पोज दिली होती आणि छान फोटो त्याचे आम्हाला टिपता आले. फोटो आणि व्हिडिओ घेता आले. त्याच्या मोरपिशी पिसाऱ्यावर सूर्यकिरण पडल्यामुळं तो अधिकच फुलून दिसत होता. बराच वेळ आम्ही तो अतिशय विलोभनीय आल्हाददायक दृश्य टिपत होतो. मोराचे मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. ते एक छान दृश्य मला थोडक्यात दिसलं. हरिण आपल्या पिल्लाला पाजत होती, पण चटकन कॅमेरा ऍडजस्ट न झाल्यामुळं मला ते दृश्य टिपता आलं नाही. काही फोटो मला घेता आले, पण ते सुद्धा दूर दूर झाल्यानंतरची. अशी दृश्य जंगलामध्ये नेहमीच दिसत असतात आणि ते सुद्धा पाहणं आल्हाददायक ठरत असतं. एका झाडावर एक मोर बसलेला सुद्धा मला दिसून आला. त्याचा छान फोटो टिपता आला. थोडा पुढे गेल्यावर इंडियन उप्पो एका फांदीवर बसलेला दिसला. इंडियन उप्पो या जंगलात मोठ्या प्रमाणात दिसतो. नंतर एक हत्तीचा बछडा थोडा पळत असताना आपल्याला टिपता आला. थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात इंडियन गौरचा कळप दिसला. मला वाटतं 50-60 इंडियन गौर तरी तिथे एकत्र असावे. छान बिनधास्त चालत होते, चरत होते. त्यांना तिथे कुठल्याही प्रकारची कुठल्याही शिकारी प्राण्याची किंवा कोणाचीही भीती वाटत नसावी. पक्ष्यांचे मधुर आवाज ऐकत होते. थोड्या वेळाने जरा पुढे गेल्यावर स्ट्राईप नेक मुंगूस जमिनीमध्ये काहीतरी उकरताना दिसतो. मला वाटतं कीटक किंवा काहीतरी त्याचं खाण्यासाठी तो जमिनीमध्ये उकरत असावा. कालच्या पहिल्या सफारीत सुद्धा आम्हाला ट्रायब्ड नेक मुंगूस दिसला होता, पण तो फक्त चालत होता आणि त्याचे छान व्हिडिओ आम्हाला घेता आले नव्हते. इथे मात्र अतिशय जवळून त्याचे चांगल्या प्रकारे व्हिडिओ घेता आले. त्याच्या करड्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडल्यामुळं तो अतिशय अजून सुबक किंवा छान दिसत होता आणि मध्येच मोरांचे आवाज येत असल्या कारणाने अजून ते दृश्य
किंवा ते जंगल जंगल सफारी खूप छान वाटत होती. बराच वेळ आम्ही त्या स्ट्रायबनेक चे दर्शन केले आणि नंतर पुढे निघालो. तो एक टस्कर किंवा मेल एलिफंट आम्हाला दिसला. ते रुबाबदार चालणं होतं, मोठा एलिफंट होता आणि तिथे झाडांची पानं खात होता. खूप जवळून त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेता आले. बराच वेळ जिप्सी थांबवून आम्ही त्याचं अवलोकन करत होतो. बऱ्याच वेळा लोक ज्या सफारीमध्ये वाघ किंवा लेपर्ड दिसत नाही, त्याला ड्राय सफारी म्हणतात. पण मला हे अजिबात मान्य नाही. जंगलामध्ये वाघ आणि लेपर्ड शिवाय सुद्धा अनेक प्राणी असतात, जे प्राणी आपल्याला भुरळ घालतात. त्यांचे हावभाव, त्यांचे वर्तन आपण पाहायला पाहिजे. त्यांचं चांगलं सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. तिथल्या झाडांचं सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जंगलाचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. तरच ती आपली सफारी परिपूर्ण आणि यशस्वी ठरते. म्हणून प्रत्येक वेळी आपण नेहमीच अशा जंगल सफाऱ्या केल्या पाहिजे आणि वाघ किंवा बिबट्या दिसेल याची कोणत्याही प्रकारची लोभ किंवा आशा न बाळगता अशा सफाऱ्या केल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला जंगल अनुभवता येईल. अशा प्रकारे बंदीपूरची दुसरी सफारी आमची सुफल आणि संपूर्ण झाली. माझा हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. నేను ఎంత బర్బాద